रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक जे काही करतात ना त्यामध्ये त्यांना यश हमखास मिळतं म्हणजे मिळतच असतं. परंतु काही लोक जे प्रचंड मेहनत करतात, खूप कष्ट करतात आणि काही ना काही कारणामुळे त्यांच्या त्या यशामध्ये अडचणी येत असतात. ते एवढं सगळं करूनही ते मागेच राहत असतात. मग का बरे असे होत असेल? असा कधी प्रश्न तुमच्यामध्ये आला आहे का कधी तुम्हाला असं वाटलं आहे की का आपल्यासोबत असं का होत असेल? किंवा आपण एखादी व्यक्ती पाहत आहोत की जी खूप प्रयत्न करते पण त्याचं असं म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम्स येऊन ते मागे पडत आहात. तर बघा, याच्या मागे पण खूप कारणे असतात. जसं आता बघा, 12 राशी आणि 12 कलर हे पण आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं काम करत असतात. कारण तुमच्या जीवनातल्या रंगाचा आणि देवतेच्या आशीर्वादाचा तुमच्या नशिबाशी थेट संबंध असतो. प्रत्येक राशीला एक कलर आहे आणि एक देवता आहे आणि त्या गोष्टीचा आपल्या जीवनाशी म्हणजे आपली जी राशी आहे त्याच्याशी आपल्यासोबत वैयक्तिकरित्या खूप थेट संबंध येतो आणि त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. पण आपण कधी असा विचार करत नाहीत. आपण कॅज्युअली आपल्याला एखादा रंग आवडतो म्हणून आपण ते परिधान करतो किंवा आपल्याला वाटत असतं की ते लकी कलर आहे. पण ॲक्च्युली तसं नसतो. प्रत्येक राशीला एक कलर आहे. प्रत्येक राशीचे एक उपास्य देवता आहे. प्रत्येक राशी आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांवर अंमल करत असते किंवा प्रभाव पाडत असते. तर हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 12 राशीचे जे कोणते रंग आहेत ते नेमकं कोणते आहेत आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडू शकतो. किंवा तुम्ही एखादं महत्त्वाचं काम करत असाल, तुम्हाला एखादं वाहन खरेदी करायचं असेल किंवा तुमचं सगळ्यात जवळचं एक इलेक्ट्रॉनिक वस्तू जी मोबाईल आहे किंवा तुमचा लॅपटॉप आहे ज्याच्यावर तुम्ही काम करत आहात आणि त्याचा कलरच जर तुमच्यासाठी सूट नाही आहे किंवा अशुभच आहे तर तुम्ही त्या कामामध्ये कधी सक्सेस होणार नाहीत किंवा ते सतत तुम्हाला एक म्हणजे तुम्ही कितीही कष्ट केले तरी त्याच्यामध्ये तुम्ही मागेच राहणार आहात किंवा पाहिजे तसे तुम्हाला परिणाम पाहायला मिळणार नाही आहेत. तर मी खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की कोणत्या राशीसाठी कोणता कलर हा शुभ आहे, तुमच्या राशीचा कलर कोणता आहे आणि जर तुम्ही तो कलर तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त वापरला, दैनंदिन जीवनामध्ये, कामाच्या ठिकाणी म्हणजे आर्थिक व्यवहारामध्ये वगैरे जर तुम्ही वापरलात तर बघा तुमच्या आयुष्यात नक्कीच पॉझिटिव्ह फरक पडणार आहे आणि ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं पण आहे. पुढे कधी तुम्हाला अनुभव येईल तेव्हा का होईना पण मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे की यस, हे कलर वापरल्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये आता अशी अशी प्रगती होत आहे. किंवा तुम्हाला एखाद्याला भेटायला पण जायचं असेल तर तुम्ही त्या रंगाचा जर त्या कलरचा जर वस्त्र परिधान केले तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये पण सफल राहणार आहेत. म्हणजे कलर खूप मॅटर करतात. आता कसं, आता मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये जी माहिती सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच त्या माहितीचा तुमच्या आयुष्यामध्ये पुरेपूर उपयोग करा अशी माझी इच्छा आहे. बघा, प्रत्येक राशीचा लकी कलर कोणता आहे, कोणत्या देवतेची उपासना केल्याने तुम्हाला यश लवकर मिळेल आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की असा एक रंग जो सगळ्याच राशींना लाभ देतो. कधी कधी काय होतं की आपल्याला लक्षात नसते की आपला नेमका कलर कोणता आहे. मग आपण काय करायचं, हा एक कलर तर लक्षातच ठेवायचा की हा कलर जर वापरला तर मला यश नक्कीच मिळणार आहे. तर चला आपण आता पाहूयात की तुमच्या नशिबाचा नेमका रंग कोणता आहे किंवा रंगाच्या या गूढ प्रवासाला. परंतु त्याच्या अगोदर थांबा, तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर अगोदर जा, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण ही माहिती खूप लाभदायक आहे, खूप गरजेची आहे. आजकालच्या जीवनामध्ये तर खूप गरज आहे या लोकांना. खूप लोकांना माहिती नसतं. तर प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर खालील क्रमांकावर नक्कीच माझ्याशी संपर्क तुम्ही साधू शकता. आता आपण पाहणार आहोत 12 राशींसाठी 12 कलर कोणकोणते आहेत ते आणि ते तुम्हाला कसं वापरायचं आहे, कुठे वापरायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, पहिली रास आहे मेष रास. लकी कलर आहे तुमचा लाल. लक्षात ठेवा लाल, कारण उपास्य देवता आहे भगवान हनुमान आणि तुमच्या मेष राशीचा स्वामी आहे मंगळ. त्यामुळे तुमचा लकी कलर आहे लाल, जो धैर्य आणि जिद्द आणि ऊर्जेचा कलर आहे किंवा रंग आहे. लाल रंग तुमचे व्यक्तिमत्व अधिक तेजस्वी बनवतं. बघा, मेष राशीवाल्यांसाठी लाल कलर हा तुमचं व्यक्तिमत्व तेजस्वी करतो. महत्त्वाचे काम, इंटरव्ह्यू, कोणतेही शुभ कार्य करताना तुम्ही लाल वस्त्र धारण करा, लाल रंगाचे कपडे परिधान करा किंवा वाहन घेताना पण लाल रंगाचा तुम्ही विचार करू शकता. आणि शुभ कार्य करताना लाल रंगाची वस्तू तुम्ही जवळ ठेवा नेहमी. मग तुम्ही एखादा फोन घेत आहात तर माझ्या मते तुम्ही लाल रंगाचं पण फोन घेतला तर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. मिळत असतात, आपण थोडंसं वेट करून जरी घेतलं, कारण कोणतीही गोष्ट करत असाल तर लाल रंगाला तुम्ही खूप महत्त्व द्या मेष राशीसाठी. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये बघा नक्कीच पॉझिटिव्ह फरक पडणार आहे. आता
तुमच्यासाठी उपासना काय करायची आहे तर हनुमान चालीसा जर तुम्ही वाचली दररोज एकाग्रतेने तर तुमच्या आत्मविश्वासामध्ये दुपटीने वाढ होईल, कारण तुमचा उपास्य देवता हा हनुमान आहे. तर लक्षात ठेवा ही गोष्ट. आता वृषभ राशीसाठी कोणता कलर आहे लकी कलर तर हलका निळा आणि पांढरा कलर हा तुमच्यासाठी लकी कलर आहे. तुमचा उपास्य देवता आहे लक्ष्मी आणि स्वामी आहेत तुमच्या राशीचे शुक्र. ते सौंदर्य, ऐश्वर्य आणि सुखाचे प्रतीक आहेत. त्यामुळे पांढरा रंग हा शांती देतो आणि आर्थिक स्थिरता पण राखतो. लक्षात ठेवा. मग आर्थिक गोष्टीमध्ये किंवा आर्थिक कोणती डील क्रॅक करायची असेल, त्या आर्थिक बाबींमध्ये कोणताही निर्णय, कुठेही काहीही काम असो, तुम्हाला पांढराच रंगचे कपडे घालून तुम्हाला जायचं आहे. किंवा मोबाईल वापरताना बॅक कव्हर त्याचं पांढरं असलेलं घेऊ शकता, किंवा तुम्ही वाहन पण पांढऱ्या रंगाचं किंवा लाईट निळ्या रंगाचं नक्कीच घेऊ शकता. घर किंवा ऑफिसमध्ये पण पांढरा आणि हलक्या निळ्या रंगाचा वापर जर तुम्ही केला तर सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि त्यामुळे तुमच्या कामावर पण त्याचा परिणाम होऊ शकतो. जास्तीत जास्त लाभ तुम्ही मिळवू शकता, जास्तीत जास्त शांत तुम्ही राहू शकता आणि शांत राहिल्यामुळे निर्णय घेणं तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. प्रत्येक शुक्रवारी देवीची तुम्ही आराधना करा किंवा उपासना करा किंवा शुक्रवारचा व्रत जर तुम्ही केलात तर तुम्हाला खूप हितकारक, फायदेकारक ठरणार आहे. आता मिथुन राशीसाठीचा कलर कोणता आहे तर हिरवा. तुमचे उपास्य देवता आहे विष्णू आणि मिथुन राशीचा जो स्वामी आहे तो आहे बुध. बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असलेली ही रास अत्यंत चपळ आणि बुद्धीची आहे. हिरवा रंग संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता वाढवतो. लक्षात ठेवा. हिरवा कलर हा तुमचं संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता वाढवत असतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी हिरव्या रंगाचा पेन, वस्त्र आणि एखादी वनस्पती ठेवा. तुम्ही जिथे काम करत आहात तिथे टेबलवर तुम्ही आजकाल इनडोअर प्लांट्स जे असतात ना त्याचा पण तुम्ही वापर करू शकता. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतील आणि तुम्हाला ते खूप हितकारक आहे आणि प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश देणार आहे. तर मिथुन राशीसाठीचा कलर कोणता आहे तर हिरवा. आता चौथी रास आहे कर्क रास. कर्क राशीचा कलर आहे पांढरा, कारण तुमचे उपास्य देवता आहेत शिव आणि पार्वती. चंद्राच्या प्रभावाखाली ही रास भावनाशील आणि संवेदनशील असते. पांढरा रंग मनाची शांतता राखते आणि नकारात्मकता दूर करते. त्यामुळे महत्त्वाचे डील्स क्रॅक करताना, महत्त्वाच्या दिवशी किंवा एखादं तुम्हाला काम करायचं असेल व्यवसायाच्या ठिकाणी कुठेही जा, पांढरा रंगचे वस्त्र तुम्ही जर परिधान केले तर तुमचं मन स्थिर राहतं, शांत राहतं आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश देतं. महादेवाची उपासना करा. दर सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये जा आणि शिवलिंगाला पाणी अर्पण करा, दूध अर्पण करा. त्याच्यामुळे तुमचं मन अजून शांत राहील, तुमचा चंद्र स्ट्रॉंग बनेल आणि तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवण्यामध्ये सफल असणार आहात. पाचवी रास आहे सिंह रास. तर सिंह राशीसाठीचे तर खूप ऑप्शन्स आहेत बघा. सिंह राशीवाल्यांसाठी महत्त्वाचे आणि लकी कलर कोणते आहेत तर केशरी, पिवळा आणि सोनेरी. बघा 3 कलर आहेत तुमच्यासाठी. तुमचा उपास्य देवता आहे सूर्य आणि तुमची सिंह राशीचे जे स्वामी आहेत ते आहेत सूर्यदेव. तर केशरी पिवळा रंग नेहमी नेतृत्व वाढवतो आणि प्रसिद्धी देतो. महत्त्वाचे प्रेझेंटेशन, मीटिंग किंवा स्टेजवरील कोणतेही काम जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही या तिन्ही रंगामधील कोणताही एखादा रंग वापरला तर नक्कीच तुम्हाला तिथे पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील, यश मिळेल. माझ्या मते जास्तीत जास्त सोनेरी रंगाचा तुम्ही विचार करू शकता. एखादं वाहन तुम्ही घ्यायचं असेल तर गोल्डन कलरचं तुम्ही वाहन घेऊ शकता किंवा मोबाईलमध्ये पण बॅक कव्हर असलेलं एखादं गोल्डन तुम्ही सेलफोन घेऊ शकता. तर नक्कीच तुम्हाला ते परिणामकारक ठरणार आहे. आता 6वी रास आहे कन्या रास. तर कन्या राशीचा पण कलर आहे हिरवा आणि तुमचे उपास्य देवता आहेत गणपती बाप्पा आणि कन्या राशीचे जे स्वामी आहेत ते आहेत बुध. त्याच्यामुळं बुध हिरवा रंग बुद्धी आणि विश्लेषण शक्ती वाढवतो. प्रत्येक कामामध्ये तुम्ही परफेक्ट होण्यासाठी हिरव्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करा. हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे किंवा एखाद्या निसर्गाच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर तिथे जाऊन तुम्ही थोडा शांततेचा जर आस्वाद घेतला तर तुम्हाला अजून तुमची निर्णायक पॉवर जी आहे, शक्ती आहे त्याच्यामध्ये वाढ होईल. आता 7वी जी रास आहे ती आहे तूळ रास. तर तूळ राशीसाठीचा कलर आहे तो म्हणजे गुलाबी आणि हलका निळा आणि तुमचे उपास्य देवता आहेत लक्ष्मी आणि विष्णू. बघा तूळ राशीचे स्वामी शुक्र आहेत आणि त्यामुळे संतुलन आणि सौंदर्य याचे ते प्रतीक आहेत. गुलाबी रंग प्रेम आणि आकर्षण वाढवतो तर निळा रंग शांतता देतो. व्यवसायामध्ये डील्स करणार असाल, नातेसंबंधांमध्ये नक्कीच या कलर्सचा जर तुम्ही उपयोग केला, दैनंदिन जीवनामध्ये जास्तीत जास्त हे कलर जर तुम्ही वापरलात तर तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील.
आता मी आतापर्यंत जी गोष्ट सांगितलेली आहे त्या प्रत्येक राशींनी जर ते कलर वापरले तर तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळणार आहेत. आणि ते नेमके कोणत्या बाबतीमध्ये झालेले आहेत तुमच्यासोबत तर ते तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की शेअर करायचं आहे. त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. आता 8वी रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीचा कलर आहे लाल रंग किंवा मरून कलर. बघा, तुमचे उपास्य देवता आहेत कार्तिकेय आणि हनुमान. आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ. तर बघा, मंगळ ग्रहाच्या प्रभावाखालील ही जी रास आहे ती धैर्यशील आहे आणि गूढ आहे. लाल आणि मरून रंग तुमचं आत्मबल वाढवितंय. महत्त्वाची कामे किंवा प्रवास करताना हे रंग जर तुम्ही वापरले किंवा या रंगाची वस्त्रे जर तुम्ही वापरली तर तुम्हाला अजून फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही जर दररोज हनुमान चालीसा पठण केलात तर तुम्हाला त्याचे अजून जास्त चांगले परिणाम पाहायला मिळतील. आता 9वी रास आहे धनुरास. आणि धनुराशीचा लकी कलर आहे पिवळा. श्री विष्णू आणि बृहस्पती देव हे तुमचे उपास्य देवता आहेत. आणि धनुराशीचा स्वामी आहे बृहस्पती म्हणजेच गुरु महाराज, जे ज्ञान आणि धर्माचे ग्रह आहेत. पिवळा रंग तुमच्यामध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण करतो. घरातील पूजा स्थानामध्ये पिवळा रंगाचा तुम्ही कपडा ठेवा आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये पिवळा रंग जास्तीत जास्त वापरा, म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील. आता 10वी रास आहे मकर रास. तर मकर राशीसाठीचा लकी कलर आहे काळा आणि गडद निळा. कारण तुमचे स्वामी आहेत, उपास्य देवता पण आहे शनिदेव आणि स्वामी पण आहेत शनी. त्यामुळे काळा आणि गडद निळा रंग तुम्हाला स्थैर्य आणि प्रगती देतो. महत्त्वाची कामे करताना काळा रंग वापरा, काळ्या रंगाची वस्त्रे वापरा, परंतु अहंकार टाळा. कारण शनी महाराजांना अहंकारी व्यक्ती आवडत नाहीत. ते अहंकार त्यांचा मोडायला एक क्षणाचाही विलंब करत नाहीत. शनिवारी काळे तीळ दान करा आणि शनीची उपासना करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही वाहन घेणार असाल तर मकर राशीसाठी बघा, काळा कलरचं वाहन खूप उपयुक्त ठरतं. किंवा मोबाईल पण तुम्हाला बॅक कवर काळा कलर हा खूप सूट होईल. किंवा कोणत्याही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू, लॅपटॉप असू दे किंवा पेन असू दे, तुम्ही काळ्या रंगाचा नक्कीच वापरू शकता. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त काळा रंग किंवा गडद निळा कलर तुम्ही जर वापरला तर नक्की शनी महाराज तुमच्यावर महाराजांची कृपादृष्टी राहणार आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही येणाऱ्या अडचणी असतील, जे काही तुम्ही भीत असाल तर त्या सगळ्या नष्ट होऊ शकतात. आता 11वी रास आहे कुंभ रास. तर कुंभ राशीसाठीचा पण कलर आहे गडद निळा आणि काळा. कारण याचे पण स्वामी आहेत शनी महाराज आणि उपास्य देवता पण आहे शनिदेव. तर शनीचा पूर्ण प्रभाव तुमच्या राशीवर पडतो. या रंगांनी तुमचं व्यक्तिमत्वच अधिक प्रभावी बनतं आणि मानसिक स्थैर्य तुम्हाला मिळतं. धार्मिक कार्य करताना निळे वस्त्र तुम्ही नक्कीच परिधान करू शकता. तुमच्यासाठी गडद निळा कलर हा जास्त उपयुक्त ठरतो. महत्त्वाच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा वाहन खरेदी करताना नक्कीच तुम्ही या गोष्टीचा विचार करू शकता. आता शेवटची रास आहे मीन रास. तर मीन राशीसाठीचा लकी कलर आहे पिवळा. आणि उपास्य देवता आहेत श्री विष्णू आणि पार्वती. आणि तुमचे स्वामी गुरु महाराज आहेत. तर अध्यात्म, दया आणि भावना यांचे प्रतीक असलेले गुरु महाराजच तुमचे स्वामी आहेत. पिवळा रंग तुमचे अंतर्मन जागृत करतं. पूजा, ध्यान आणि धार्मिक कामामध्ये पिवळा रंगाचा जर तुम्ही जास्त वापर केलात तर मनशांती मिळणार आहे. आणि दैनंदिन जीवनामध्ये पण पिवळा रंगाचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा, म्हणजे एक शांत राहणार आहात तुम्ही. आणि जे काही तुम्हाला यश मिळवायचं आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही सफल राहणार आहात. तर मित्रांनो, आता तुम्हाला राशीचा कलर, देवता समजले आहेत. पण एक रहस्य अजून आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की एक असा रंग, एक असा कलर जो सर्व राशींसाठी शुभ आहे. आणि सगळ्यांना थोडक्यात कल्पना पण आली असेल की तो कलर नेमकी कोणता असणार आहे किंवा तो रंग नेमकी कोणता असणार आहे. तर यस, तुम्ही बरोबर आहात. तो रंग आहे जो तुमच्या मनामध्ये आहे, तोच रंग पांढरा. बरोबर आहे तुमचं. तर पांढरा जो रंग आहे ना, तो सगळ्या रंगाचा संगम आहे. आणि त्यामुळे शांतता, स्थैर्य आणि सकारात्मकता हे तिन्ही गुण या पांढऱ्या कलरमध्ये आहेत. आणि म्हणूनच कुठल्याही राशीचे तुम्ही असाल ना, तर पांढऱ्या रंगाचा जर वापर तुम्ही केला तर तुमचं जीवन अजूनच उजळणार आहे. तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे कलर तर वापरू शकता, परंतु कधी जर तुमच्याकडे ते कलर्स अवेलेबल नसतील तर नक्कीच तुम्ही पांढरा रंग पण वापरू शकता. पांढरा कलर हा 12 राशींसाठी पण उपयुक्तच आहे. तर आतापर्यंत जी मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे ती कशी वाटली, उपयुक्त वाटली की नाही, हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करायचं आहे. आणि तुम्ही जर अगोदरपासूनच तुम्हाला ह्या गोष्टी माहीत होता आणि तुम्ही वापरत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये नेमके कोणते परिणाम झालेत हे पण तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा चॅनलला, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. काही प्रश्न असतील तर नक्कीच मला खालील क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.